वेलकम टू ऑनलाईन लेक्चर सिरीज, फिजिक्स ऑनलाईन लेक्चर सिरीज. ओके, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं फिजिक्सच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये स्वागत. ओके, मी प्रोफेसर प्रियांका काळे. आज आपण पाहणार आहोत ऑप्टिक्स मधले नेक्स्ट कॉन्सेप्ट, दॅट इज क्रिटिकल अँगल. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस जो आपला कॉन्सेप्ट होता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मीन्स TIR, त्याच्यामध्ये आपण एक लास्ट स्टेजला एक पॉइंट पाहिला होता क्रिटिकल अँगल. काय क्रिटिकल अँगल? ओके, काय बरं क्रिटिकल अँगल म्हणजे? खूप वेळा ऐकला तो कानावरती शब्द, काय क्रिटिकल अँगल. ओके, लेट्स सी. ओके, व्हॉट क्रिटिकल अँगल इज डिफाइंड ॲज. डेफिनेशन बघा, द अँगल ऑफ इन्सिडन्स इन द डेन्सर मीडियम फॉर विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर डेन्सर मीडियम आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये काय सांगतायत की अँगल ऑफ इन्सिडन्स इन द डेन्सर मीडियम फॉर विच, त्या अँगल ऑफ इन्सिडन्स साठी तुमचा रिफ्रॅक्टेड रे कसा असला पाहिजे? 90 डिग्री. किती असणार आहे? 90 डिग्री. आणि त्यावेळेस तुमचा जो अँगल मेक होतो, त्या अँगल होतो त्यालाच काय म्हणतोय आपण? क्रिटिकल अँगल. किंवा अजून अदर डेफिनेशन काय म्हणू शकतो? बाय अदर वे काय म्हणतोय? इट इज द अँगल ऑफ इन्सिडंट दॅट कॉजेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू 90 डिग्री. काय आहे? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू द 90 डिग्री. ओके, मग आता त्याच्यावर आपण फॉर्म्युला फाइंड आउट करू. काय फॉर्म्युला आहे आपला? काय? साइन थीटा सी. थीटा सी मीन्स व्हॉट? क्रिटिकल अँगल. ओके, सो साइन थीटा सी इज इक्वल टू μ2 डिवायडेड बाय μ1. बघा इथे बघा, साइन थीटा सी. थीटा सी इज युज्ड फॉर द क्रिटिकल अँगल. μ2 is used for the medium refractive index of medium 2. μ1 is used for the refractive index of medium 1. किंवा तोच फॉर्म्युला आपण अजून कसा घेऊ शकतो? मॅथ्स मध्ये आपण अल्जेब्रा मध्ये इन्व्हर्स घेतलेला शिकलेला आहोत. करेक्ट? ओके, सो ह्याच फॉर्म्युल्याचा आपण अदर वे अजून कसा घेऊ शकतो हा फॉर्म्युला? काय पाहूया. सपोज साइन थीटा सी इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ μ2 डिवायडेड बाय μ1. काय बघूया तिथे? थीटा सी इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ μ2 डिवायडेड बाय μ1. म्हणजे दोन्हीमध्ये काय चेंजेस आहे? याच्यामध्ये काय केलेलं आहे? इथला जो साइन थीटा सी होता तो साइन आपण रिमूव्ह करून राईट साइडला नेलाय. काय? आणि राईट साइडला साइन गेला तर काय होतं? साइन इन्व्हर्स होतो. आलं लक्षात? ऍज इट इज पुढची जी क्वांटिटी आहे μ2 डिवायडेड बाय μ1 इज द सेम. ओके ओके, सो आता आपल्याला क्रिटिकल अँगल हा कन्सेप्ट समजलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, बिकॉज या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला 2 मार्क्सचे न्यूमेरिकल्स विचारले जातात. ओके, सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला आपल्याला त्याचे काही न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह करायचे आहेत. ऍट द एंड ऑफ चॅप्टर आपण ते न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. ओके, सो लेट सी नेक्स्ट पॉइंट, दॅट इज ऑप्टिकल फायबर. काय? ऑप्टिकल फायबर. आता काय असेल बरं या ऑप्टिकल फायबर मध्ये? काय असणार आहे? काय शिकायचंय आपल्याला? त्याचा यूज कुठे कुठे होतो? ओके, सो बघा आता बघा, ऑप्टिकल फायबर म्हणजे काय आधी आपण ते पाहूया. ओके, सो बेसिकली बघा, ऑप्टिकल फायबर इज द टेक्नॉलॉजी असोसिएटेड विथ डेटा ट्रान्समिशन युझिंग लाईट पल्सेस ट्रॅव्हलिंग अलॉंग विथ अ लॉंग फायबर which is usually made up of plastic or glass. काय समजलं याच्यावरून? हे तर आपल्याला जनरली एवढं समजलेलं काय आहे, हे टेक्नॉलॉजी मध्ये युज होतं किंवा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये काय होतं, तुमचा जो डेटा ट्रान्सफरिंगचं काम आहे ते काय होतं, विथ द हेल्प ऑफ लाईट किंवा लाईट पल्सेस. जे काय होतं, लाईट विथ द हेल्प ऑफ लाईट पल्सेस ने तुमचा डेटा ट्रान्समिट होतो. आणि ते जे तुमचं लॉंग फायबर आहे ते कशाचं बनलेलं असतं? प्लास्टिक किंवा ग्लास. ओके, सो आता त्याच्यामध्ये काय काय असतं बघा. मेटल वायर्स आर प्रेफर्ड फॉर द ट्रान्समिशन इन द ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन ऍज सिग्नल्स ट्रॅव्हल विथ फेवर डॅमेजेस. काय सांगितलंय बघा इथे की मेटल फायबर आर प्रेफर्ड फॉर द ट्रान्समिशन. म्हणजे जे तुमचं ट्रान्समिशन होतं त्याच्यामध्ये काय जास्त प्रेफर, कशाचा पहिला प्रेफरन्स असतो किंवा जास्त प्रेफरन्स कशाचा दिला जातो? मेटल वायर्स. काय काय म्हणलेलं आहे पुढे? ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन ऍज सिग्नल्स ट्रॅव्हल विथ द फेवर डॅमेजेस. मग आता पुढे काय?
बघा, ऑप्टिकल फायबर केबल्स युजेस द ऍप्लिकेशन ऑफ व्हॉट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा ऑप्टिकल फायबर कशाचा यूज करून वर्क करतं, कशाचा, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि मी तुम्हाला ऑलरेडी काय म्हटलेले आहे की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा इतका महत्वाचा कन्सेप्ट आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो जर नाही समजला तर आपल्याला ऑप्टिकल फायबर समजणार नाही. आणि ऑप्टिकल फायबर हे कशावरती चालतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या प्रिन्सिपलवरती. ओके, आणि ते ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. ओके, सो नेक्स्ट काय आहे, द फायबर इज डिझाईन ॲज that they facilitate the propagation of light along with the optical fiber depending on the requirement of power and distance of transmission. ते तुमचं जे ऑप्टिकल फायबर ज्यावेळेस ते डिझाईन केलं जातं त्यावेळेस काय कन्सिडर केलं जातं किंवा त्याची रिक्वायरमेंट काय डिपेंडन्सी दाखवली त्यांनी, पॉवर अँड द डिस्टन्स ऑफ ट्रान्समिशन. ओके, रिक्वायरमेंट ऑफ पॉवर अँड द डिस्टन्स ऑफ ट्रान्समिशन. त्यानंतर अजून काय पाहिजे आपल्याला, द आउटर क्लॅडिंग ऑफ दिस फायबर्स नीड बेटर प्रोटेक्शन दॅन द मेटल वायर्स. त्याचे जे काही लेयर्स असतात किंवा ऑप्टिकल फायबरचे जे काही त्याचे लेयर्स दिलेले असतात त्यांचं काय सांगितलं, आउटर क्लॅडिंग ऑफ दिस फायबर नीड्स द बेटर प्रोटेक्शन दॅन द मेटल वायर. जे तुमच्या मेटल वायरपेक्षा सुद्धा त्याचं प्रोटेक्शन कसं असलं पाहिजे, जास्त स्ट्रॉंग असलं पाहिजे. ओके, हे झालं बेसिक कन्सेप्ट ऑफ द ऑप्टिकल फायबर. ओके, मग आता त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय पाहायचं आहे की ऑप्टिकल फायबरचे काय काय टाइप्स असतात, कसं असतं किंवा ते कसं दिसतं. ओके, सो आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत वेगवेगळे त्याचे टाइप्स आहेत. समजा सिंगल मोड, मल्टी मोड वगैरे भरपूर टाइप्स आहेत. सो लेट्स सी. ओके, सो आता बघा, सिंगल मोड फायबर इज युज्ड फॉर लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन while multi-mode fiber is used for the shorter distances. There are two types of optical fiber. First one is single mode, second one is the multi-mode optical fiber. मग आता सिंगल मोड यूज कधी होतं आणि मल्टी मोड यूज कधी होतं, तर सिंगल मोड ऑप्टिकल फायबर यूज होतो म्हणजे ते कधी यूज होतं, लॉंगर डिस्टन्स डेटा ट्रान्समिशन. ओके, आणि मल्टी मोड ऑप्टिकल फायबर कधी यूज होतं, शॉर्टर डिस्टन्स डेटा ट्रान्समिशन. ओके, सो आता नेक्स्ट पुढे आहे आपलं फायबर. ऑप्टिकल फायबर आर मेनली युज्ड इन टेलिकम्युनिकेशन्स, लाइटिंग अँड सेन्सॉर एक्सेट्रा. का शिकायचं आणि कुठे युज होतं. ओके, कुठे युज होतं सांगितलं मी, टेलिकम्युनिकेशन. कम्युनिकेशन आहे, काहीतरी ट्रान्सफर होते आपलं. ओके, सो टेलिकम्युनिकेशन, लाइटिंग अँड सेन्सॉर्स एक्सेट्रा म्हणजे असे व्हेरियस फील्ड्स. ओके, नेक्स्ट काय बघूयात आपण, ऑप्टिकल फायबर इज अ थिन फायबर ऑफ ग्लास और प्लास्टिक दॅट कॅरी द लाईट फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. काय आहे ऑप्टिकल फायबर, व्हॉट इट इज, व्हॉट अ थिन ग्लास किंवा काय म्हणूयात आपण, थिन फायबर ऑफ प्लास्टिक और ग्लास. ते काय करतो, तुमचं लाईट ट्रॅव्हल करतो फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत लाईटचं ट्रॅव्हलिंग होतं. कशाने बनलेलं असतं ते, प्लास्टिक किंवा ग्लास. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे इमेज दिसत आहे, काय दिसतंय, तिथे लेयर्स दिसत आहेत. आउटर साइडला एक तुमचा ब्राऊन लेअर आहे, जाड आहे, ते खूप जास्त थिक आहे. त्याच्यामध्ये असं पिंक म्हणजे एकदम शेडेड पर्पल मध्ये एक आहे आणि एकदम त्याच्या आतमध्ये ग्रे कलरची एक लेअर आहे, त्याच्या आतमध्ये ब्लू एक रेड आहे. ओके, म्हणजे याच्यात सगळ्यात इनर पार्ट कोणता आहे, तो ब्लू कलरचा जो दिसतोय तो सगळ्यात आतला पार्ट आहे. ओके, म्हणजे ब्राऊन कलरचा दिसतोय तो तुमचा काय आहे, आउटर साइड आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्ही सांगा कशामध्ये पाहिलंय आपण असं, कुठे पाहिलंय का आपण हे, येस ऑफकोर्स, कुठे पाहिले आपण, फॉर एक्झाम्पल वायर्स. आता बघा, सगळ्या वायर हे ऑप्टिकल फायबर आपण कन्सिडर करणार नाही, पण त्याचं स्ट्रक्चर कसं असतं ह्याच्यासाठी आपण एक साधा कन्सेप्ट घेऊया. वायरमध्ये कसं असतं रे, लेयर्स असतात आतमध्ये. आउटर साइड जर मोठी वायर असेल, आता तुम्ही जे टेलिफोनिक वायर्स असतात किंवा टेलिफोन कम्युनिकेशनच्या ज्या वायर्स गेलेल्या असतात बाय साइड द रोड, सर्वांनी पाहिलेल्या आहेत. ओके, कुठे ना कुठे आपल्याला दिसतातच, वेगवेगळ्या कलरच्या वायर्स असतात. ठीक आहे, रोडच्या साईडने त्यांना नेलेलं म्हणजे ठेवलेलं असतं. ठीक आहे, जर ते आपण पाहिलं कधी ओपन जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऑलरेडी पाहिलं असेल कसं असतं,
त्याच्यामध्ये खूप सारे लेयर्स असतात. आलं लक्षात. मग तसंच तुमचं काय असतं, ऑप्टिकल फायबर. मग आता इथे तुम्हाला दिसतंय, ठीक आहे, काय दिसतंय तिथे, काय दिसतंय तुम्हाला, जॅकेट दिसतंय, क्लॅडिंग दिसतंय, बफर कोटिंग दिसतंय आणि सेंटरला कोर दिसतंय. आलं लक्षात. तर हेच आपण ऑप्टिकल फायबर व्यवस्थितरित्या स्टडी करूयात. आता इथे इमेज मध्ये तुम्हाला दिसतच आहे की ऑप्टिकल फायबर कसं असतं. ओके, आता मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवू शकत नाही, परंतु तुम्ही इथे पिक्चर मध्ये पाहून तसं कन्सिडर करू शकता की ऑप्टिकल फायबर कसं असतं. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा विद्यार्थी मित्रांनो, आलं लक्षात. काय दिसतंय, एक मोठा पाईप आहे, त्याच्या आतमध्ये काही कलरच्या वेगवेगळ्या केबल्स आहेत आणि त्याच्या आतमध्ये काय आहे, ते ब्लू कलरचे जे काही रेज दिसत आहेत, दिस इज व्हॉट, लाईट ट्रॅव्हल. ती वायर नाहीये, ते काय आहे, लाईट आहे. आलं लक्षात. म्हणजे हे तुमचं स्ट्रक्चर असतं ऑप्टिकल फायबरचं आणि त्याच्या सेंटरला काय आहे, तुमचा कोर आहे. आलं लक्षात. हे जे आपण इमेज पाहत आहात किंवा हे जे आपण चित्र पाहत आहात, हे काय आहे, तुमचं ऑप्टिकल फायबरचं पिक्चर. ओके, सो आता पुढचं जर आपण पाहायला गेलो की आता ऑप्टिकल फायबर मध्ये ते कशावरती प्रिन्सिपल होतं, म्हणजे कसं चालतं किंवा त्याचं स्टडी आपण कसं कन्स्ट्रक्शन आहे, त्याचं वर्किंग काय आहे, त्याचे पार्ट्स काय. लेट्स सी. प्रिन्सिपल काय आहे, द ऑप्टिकल फायबर इज द डिव्हाइस which works on the principle of total internal reflection by which light signals can be transmitted from one end to another end. काय होतं, हे कोणत्या तत्वावर चालतं किंवा कोणत्या प्रिन्सिपल वरती प्ले होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बाय विच लाईट सिग्नल्स कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन एंड टू अनदर. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याचे लाईट्स काय होतात, लाईट त्याची काय होते, ट्रान्समिटेड होते. आलं लक्षात. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल फायबर. आता याचं आपण कन्स्ट्रक्शन बघूयात. काय कन्स्ट्रक्शन मध्ये शिकायचंय बघा. ऑप्टिकल फायबर इज द थिन फायबर ऑफ ग्लास और प्लास्टिक दॅट कॅरीज लाईट फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. काय आहे, इट इज अ थिन फायबर, अतिशय थिन फायबर असतं. काय करतं ते, कशाचं असतं बनलेलं, फायबर, ग्लास किंवा प्लास्टिक, आणि काय कॅरी करतं, लाईट फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लाईट कॅरी करतं. आलं लक्षात. ओके, मग त्याचे आपण बेसिकली 3 पार्ट्स केलेले आहेत. ओके, मग याच्यामध्ये बघा कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय पाहणार आपण, कोर, क्लॅडिंग आणि प्रोटेक्शन स्किन अदरवाइज जॅकेट. काय म्हणतो आपण, कोर, क्लॅडिंग आणि जॅकेट किंवा त्याला म्हणूयात प्रोटेक्शन स्किन. मग आता फर्स्ट आहे त्याचं कन्स्ट्रक्शन मला, फर्स्ट पार्ट कोर. कोर म्हणजे काय, मेन पार्ट. आपण जनरली हा वर्ड यूज करतो, कोर आहे तर त्याचा कोर पार्ट आहे. व्हॉट इज कोर, मेन पार्ट म्हणूयात. मग त्यालाच म्हणतात मेन पार्ट म्हणजे काय, द सेंट्रल पार्ट ऑफ ऑप्टिकल फायबर इज कॉल्ड ॲज कोर. काय, द सेंट्रल पार्ट ऑफ ऑप्टिकल फायबर इज कॉल्ड ॲज कोर. मग आता कोरचं बघा काय आहे, ग्लास इज यूज टू मेक द कोर. काय सांगितलं मी, ग्लास इज यूज टू मेक द कोर. आलं लक्षात. म्हणजे कोर बनवण्यासाठी कशाचा यूज होतो, ग्लासचा होतो. ओके, आता बघा इथे तुम्हाला दिसतंय, तिथे काय दिसतंय तुम्हाला, कोर दिसत आहे. आलं लक्षात. लाईट रे दिसतोय कसा ट्रॅव्हल होतोय, त्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे क्लॅडिंग वगैरे दिसतंय, त्याचं कोटिंग दिसतंय. ओके, लेट्स सी की लाईट प्रोपॅगेट थ्रू द कोर. आपण बोललो लाईटचं ट्रान्समिशन होतं फ्रॉम वन एंड टू अनदर एंड, करेक्ट. मग लाईट ऍक्च्युअली मॅडम कोणत्या पार्ट्स मधून ट्रॅव्हल होते, गुड क्वेश्चन. लाईट तुमचं कशामधून ट्रॅव्हल होतं, कोर मधून. कोर मधून तुमच्या लाईटचं ट्रान्समिशन होतं आणि लाईट कोर कुठे असतं, सेंट्रल. इट इज अ सेंट्रल पार्ट. ओके, सो द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर is about 1.7 with its diameter is nearly 40 to 50 micrometer. किती असतो त्याचा डायमीटर, नियर अबाउट 40 to 50 मायक्रोमीटर. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो, 1.7. ओके, सो आता नेक्स्ट पार्ट आहे बघा, क्लॅडिंग. काय, क्लॅडिंग. आता क्लॅडिंग काय आहे, कोर पाहिलं. लेट्स से द कोर इज कोटेड विथ thin layer of glass or plastic is called as cladding. म्हणजे तुमचा जो मेन सेंट्रल पार्ट असतो त्याला आउटसाइडने काय केलेलं असतं,
कव्हर केलेलं असतं किंवा कोट केलेलं असतं. कशाने? प्लास्टिक किंवा ग्लास. त्यालाच काय म्हणूयात आपण? क्लॅडिंग. काय म्हणूयात? क्लॅडिंग. ओके, मग क्लॅडिंगचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असेल? जास्त असेल का कमी असेल? येस, ऑफकोर्स कमी असेल. सो देअरफॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ क्लॅडिंग इज लेस दॅन 1. काय सांगितलं? द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ क्लॅडिंग इज लेस दॅन कोर. कोर पेक्षा नेहमी क्लॅडिंगचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा काय असतो? कमी असतो. ओके, सो आता क्लॅडिंग मध्ये काय पाहिजे आपल्याला? क्लॅडिंग हेल्प्स टू कीप द लाईट within the core by TIR of light. TIR total internal reflection of light. Okay, काय सांगतं? Cladding helps to keep the light within the core by TIR of light. Cladding मुळे काय होतं? त्याच्यामधली जी कोर मधली जी लाईट आहे ती काय राहते? कोर मध्येच राहते. ती आउटसाइडला स्प्रेड होत नाही. इट प्रोटेक्ट्स द कोर. ओके, नेक्स्ट पार्ट आहे त्याचा प्रोटेक्शन स्किन अदरवाइज जॅकेट. तर जॅकेट आपण असं बोलतो की जॅकेट हे म्हणजे जॅकेट आहे म्हणजे काय आहे? आपण आउटर लेअर आहे. ओके, सो आता प्रोटेक्शन इट कन्सिस्ट काय असतं जॅकेटमध्ये? बघा, इट कन्सिस्ट द प्रायमरी अँड द सेकंडरी कोटिंग्स. जॅकेटमध्ये सुद्धा आपल्याला काय पाहिजे? दोन वेगवेगळे लेअर्स आहेत. एक आहे तुमचं प्रायमरी कोटिंग, सेकंड वन इज युअर सेकंडरी कोटिंग. ओके, अ सॉफ्ट प्लास्टिक इज कोटेड विथ क्लॅडिंग इज कॉल्ड ॲज प्रायमरी क्लॅडिंग. काय म्हटलंय बघा, की जे सॉफ्ट कोटेड असतं प्लास्टिकचं त्याला काय म्हणतोय आपण? प्रायमरी क्लॅडिंग. काय म्हणतोय? प्रायमरी क्लॅडिंग. आणि त्यालाच काय म्हणतोय? दिस कोटिंग गिव्स. कशासाठी? काय करतं? कसं प्रोटेक्ट करतं आपल्याला प्रायमरी क्लॅडिंग? लेट्स सी. दिस कोटिंग गिव्स स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन टू द फायबर. फायबरला काय करतं? स्ट्रेंथ देतं आणि प्रोटेक्ट करतं. Then this primary coating is surrounded by another coating is called as the secondary coating. ह्या प्रायमरी कोटिंगला सुद्धा अजून एका लेअरने कोट केलेलं असतं त्याला काय म्हणतोय आपण? सेकंडरी कोटिंग. ओके, सो इट प्रोटेक्ट द फायबर फ्रॉम मॉइश्चर अँड अब्रेशन. म्हणजे जे तुमचं वातावरणातले बदल असतात त्याला त्याच्यापासून प्रोटेक्ट करायचं काम कोण करतं? तुमचं सेकंडरी क्लॅडिंग. ओके, सो बघा आता आपण फायबरचं आपण कसं कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे. जर सगळ्यात वरून आपण स्टार्ट केलं तर काय दिसेल? सेकंडरी कोटिंग, देन प्रायमरी कोटिंग. ते दोन्हीलाच काय म्हणतोय आपण? जॅकेट किंवा प्रोटेक्शन स्किन. ओके, आणि त्याच्यात मध्ये काय असतं तुमचं? क्लॅडिंग. आणि मेन सेंट्रल पार्ट असतो त्याला काय म्हणूयात आपण? कोर. काय म्हणूयात? कोर. आलं लक्षात? मग आता आपल्याला पुढे काय पाहायचं आहे की ह्याच्या कंडिशन्स काय आहेत किंवा ऑप्टिकल फायबर कसं प्ले होतं किंवा कसा रोल होतो. आले लक्षात? मग आता हे कसं रोल होतं किंवा हे कसं याचं वर्किंग कसं चालतं ह्याच्या कंडिशन्स काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. ओके, सो आता कंडिशन्स बघा काय? कंडिशन्स फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन किंवा त्यालाच काय म्हणूयात आपण? प्रोपागेशन ऑफ लाईट थ्रू द ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबर मधून लाईटचं प्रोपागेशन कसं होतं? प्रोपागेशन म्हणजेच काय? ट्रॅव्हलिंग कसं होतं. लेट्स सी काय आहे ते सुद्धा त्याच्या दोन कंडिशन्स आहेत. बघा, फर्स्ट कंडिशन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर शुड बी ग्रेटर दॅन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ क्लॅडिंग. तुमच्या कोअरचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो हा कसा पाहिजे? जास्त पाहिजे. कशापेक्षा? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ क्लॅडिंग. म्हणजे तुमचा जो सेंट्रल पार्ट आहे कोर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कसा असतो पाहिजे? जास्त. कशापेक्षा? क्लॅडिंग पेक्षा. दिस इज द फर्स्ट कंडिशन. ओके, and second one, entering the light must have the angle of incidence greater than the critical angle. Same condition of the total internal reflection. ही सेम कंडिशन आपण कुठे स्टडी केली? कुठे? करेक्ट, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये. ओके, आणि क्रिटिकल अँगल पण ऑलरेडी आपण बघितलेलंच आहे ऍट स्टार्टिंग ऑफ द लेक्चर. करेक्ट, काय आहे? इट इज द अँगल ऑफ इन्सिडन्स at which angle of refraction is 90 degree. विद्यार्थी मित्रांनो, हा एमसीक्यू मॅक्झिमम टाइमला विचारलेला आहे. काय? क्रिटिकल अँगल ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो किंवा डेफिनेशन फाइंड आउट करतो काय म्हणतात त्याच्यामध्ये? द अँगल ऑफ इन्सिडन्स ऍट विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री. ओके, नाव आता आपल्याला काय पाहायचं आहे? त्याचा फॉर्म्युला.
ओके, काय म्हणूयात क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला तर बघा, थिटा सी इज इक्वल टू काय म्हणूयात साइन इनवर्स ऑफ म्यू क्लॅडिंग डिवायडेड बाय म्यू कोर. ओके, म्हणजे साइन इनवर्स ऑफ म्यू क्लॅडिंग डिवायडेड बाय म्यू कोर हा पण फॉर्म्युला आपण पाहिलेलाच आहे. करेक्ट. मग आता आपल्याला याच्यातले काही पार्ट्स पाहिजे. ज्यावेळेस ट्रॅव्हलिंगचं मायक्रो म्हणजे जर तुमचं ऑप्टिकल फायबरचं ट्रॅव्हलिंग होतं, त्याच्यामध्ये लाईटचं ट्रॅव्हलिंग होतं, त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आपल्याला लर्न करायला भेटतात. ओके, मग त्याच्यामध्ये आहे बघा तुमचं आता क्रिटिकल अँगल आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. मग त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत की फर्स्टली समजा आता आहे तुमचं ऍक्सेप्टन्स अँगल. काय आहे ऍक्सेप्टन्स अँगल. मग त्या ऍक्सेप्टन्स अँगल साठी आपण काय करूया थिटा ए मॅक्स असं काय नोटेशन घेतलंय थिटा ए मॅक्स म्हणजे मॅक्झिमम ऍक्सेप्टन्स अँगल. मग कशाला म्हणायचं ऍक्सेप्टन्स अँगल कोण सांगेल. लेट्स सी. काय द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एक्सटर्नल इन्सिडन्स अँगल. काय द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एक्सटर्नल इन्सिडन्स अँगल फॉर विच लाईट विल प्रोपागेट इन द ऑप्टिकल फायबर. जिथे तुमची लाईट प्रोपागेट होते कुठे ऑप्टिकल फायबर मधले तिथला तुमचं काय आहे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एक्सटर्नल इन्सिडंट अँगल. आलं लक्षात. किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय की हाफ अँगल. काय म्हणूयात हाफ अँगल म्हणजेच काय म्हणूयात इट इज ऑल्सो कॉल्ड ऍक्सेप्टन्स अँगल कोन हाफ अँगल. काय म्हणूयात ऍक्सेप्टन्स कोन हाफ अँगल. आता ऍक्सेप्टन्स कोन म्हणजे काय. ऍक्सेप्टन्स अँगल समजला पण ऍक्सेप्टन्स कोन म्हणजे काय. लेट्स सी. इफ थीटा ए मीन्स व्हॉट ऍक्सेप्टन्स अँगल इज रोटेट अराउंड द कोर ऍक्सिस. काय इफ थीटा ए म्हणजेच काय तुमचा ऍक्सेप्टन्स अँगल इज रोटेट अराउंड युअर कोर ऍक्सिस देन कोन इज फॉर्म विच इज कॉल्ड ऍज ऍक्सेप्टन्स कोन. ज्यावेळेस तुमचा काय कन्सिडर करूयात आपण जो तुमचा थिटा आहे म्हणजे थिटा ए ऍक्सेप्टन्स कोन काय आहे तुमच्या ऍक्सेप्टन्स अँगल तुमच्या कोर भोवती जर रोटेट केला किंवा राऊंड अप आपण सांगितलं रोटेट केला तर त्यावेळेस तुमचा जो मॅक्झिमम कोन फाइंड आउट होतो त्याला काय म्हणतोय आपण ऍक्सेप्टन्स कोन. इफ लाईट इज अलाउड टू फॉल विदिन दिस कोन किंवा टनेल म्हणूयात आपण हवं तर त्याला देन इट विल प्रोपागेट टिल फार एंड. काय होतं देन इट विल प्रोपागेट टिल फार लांब त्याचा एंड लांबपर्यंत असतो. नेक्स्ट पॉइंट आहे त्याचा न्यूमेरिकल अॅपरेचर. न्यूमेरिकल अॅपरेचर मग आता न्यूमेरिकल अॅपरेचर म्हणजे काय. इट इज व्हॉट इट इज द साइन ऑफ मॅक्झिमम ऍक्सेप्टन्स अँगल. जो तुमचा ऍक्सेप्टन्स अँगल आहे त्याचं काय घेतोय आपण मॅक्झिमम ऍक्सेप्टन्स अँगल आहे त्याचं काय घेतोय आपण साइन घेतो. म्हणजेच काय म्हणूयात आपण दॅट इज व्हॉट नथिंग बट NA. NA इज फॉर द न्यूमेरिकल अॅपरेचर. So let's see about the formula. NA is equal to theta A काय साइन ऑफ थीटा A max म्हणजेच काय NA is equal to साइन थीटा A. थीटा A म्हणजे ऍक्सेप्टन्स अँगल मॅक्झिमम ऍक्सेप्टन्स अँगल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो हा आपण फॉर्म्युला पाहिला काय NA is equal to साइन थीटा A मॅक्झिमम ह्याचा काय घेतलेला आहे आपण आणि ह्याच फॉर्म्युलावरून आपल्याला काय करायचं आहे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायची फॉर द 2 मार्क्स. ओके. आता नेक्स्ट याच्यामध्ये काय पाहतोय आपण इट मेजर्स द लाईट गॅदरिंग कॅपॅसिटी ऑफ ऑप्टिकल फायबर. काय करते हे न्यूमेरिकल अॅपरेचर काय वर्क आहे त्याचं काय रोल आहे ऑप्टिकल फायबर मध्ये महत्वाचा रोल काय इट मेजर्स द लाईट गॅदर कॅपॅसिटी ऑफ ऑप्टिकल फायबर. आले लक्षात. ओके गुड. देन आता बघा याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला ट्रान्समिशन ऑफ लाईट इन फायबर ऑप्टिक केबल. हे जे तुमची फायबर ऑप्टिक केबल आहे त्याच्यामधून तुमच्या लाईटचं ट्रान्समिशन कसं होतं. ओके. सो लेट्स काय ऑप्टिकल फायबर यूज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन टू ट्रान्समिट द लाईट. काय करतं कशाचं यूज करतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट कशासाठी ट्रान्समिट द लाईट. Then it has a solid core of dense glass surrounded by a less dense cladding. आपण पाहिलेलंच आहे की कोरला कशाने कोटेड केलेलं असतं क्लडिंगने. सो
याच्यामध्ये होतं काय आहे, इट हॅज अ सॉलिड कोर ऑफ डेन्स ग्लास सराउंडेड बाय अ लेस डेन्स क्लॅडिंग. नेक्स्ट वन काय आहे, द लाईट रे पासिंग थ्रू द इनर कोर इज रिफ्लेक्टेड बॅक इन्स्टेड ऑफ बिंग रिफ्रॅक्टेड टू द रेअर क्लॅडिंग. काय सांगितलेलं बघा, द लाईट रे पासिंग थ्रू द इनर कोर इज रिफ्लेक्टेड बॅक इन्स्टेड ऑफ बिंग रिफ्रॅक्टेड टू द रेअर क्लॅडिंग. म्हणजेच काय, थेरोटिकल काय पाहूया, देअर शुड नॉट बी एनी लॉस ऑफ लाईट किंवा लाईट वेव्स ड्यू टू द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ह्या पूर्ण प्रोसेस मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय होत आहे की तुमच्या एका एंड पासून अनदर एंड पर्यंत कशाचं ट्रान्समिशन होत आहे, लाईट वेव्हचं. मग हा क्वेश्चन आपल्या मनात येतो, ह्याच्यामध्ये काही लॉस नाही होत का, नाही होत. बिकॉज आपण ऑलरेडी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये काय शिकलेलो आहोत की विदाउट एनी लॉस. ओके, सो इथे सुद्धा काय, थेरोटिकली देअर शुड नॉट बी एनी लॉस ऑफ लाईट वेव्स ड्यू टू द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि तुमचं ऑप्टिकल फायबर जे आहे ते कशावरती रोल प्ले करतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन वरती. त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लाईटचा किंवा तुमचं जे काही वेव्ह आहे, लाईट वेव्ह, त्याचा लॉस होत नाही. आलं लक्षात? ओके. देन आता आपल्याला काय पाहिजे की याच्यामध्ये त्याचं वर्किंग कसं. ओके, बघा आता डेव्हिएशन ऑफ लाईट काय सांगतोय आपण, डेव्हिएशन ऑफ लाईट occurs depending upon the wavelength of light waves, the properties of glasses. काय आहे, डेव्हिएशन ऑफ लाईट occurs किंवा कशावरती त्याचं कुठे ऑकर होतं, डिपेंडिंग अपॉन द वेवलेंथ ऑफ लाईट वेव्स. कशावरती, वेवलेंथ ऑफ लाईट वेव्स अँड प्रॉपर्टी ऑफ ग्लासेस. बघा दोन महत्वाचे कन्सेप्ट आहेत की तुमच्या डेव्हिएशन ऑफ लाईट कशावरती डिपेंड आहे इथे, की वेवलेंथ ऑफ लाईट वेव्स आणि तुमच्या जे ग्लास आहे त्याची प्रॉपर्टी, बोथ. ओके, डिपेंड ऑन बोथ. ओके, इथे तुम्हाला दिसते एका साईडला इथे सेंटर आहे, म्हणजे वन एंडला काय दिसते तुम्हाला, सेंडर, अनादर एंडला काय दिसतंय, रिसिव्हर. इन बिटवीन दॅट काय दिसते तुम्हाला, तुमचा लाईट रे सेंडर पासून तुम्ही ट्रॅव्हल केला, इन्सिडेंट केला, देन तो तुमचा कसा आहे, झिगझॅग मध्ये तो ट्रॅव्हल झालेला आहे आणि एंडिंगला तो रिसिव्हरला मिळत आहे. त्यातला मध्ये जो तुमचा ज्या पार्ट मधून तुमचा लाईट रे किंवा लाईट वेव्ह ट्रॅव्हल होती ते काय आहे, तुमचं कोर. आणि आउटर साइडला तुम्हाला दिसतंय की काय दिसतंय, क्लॅडिंग. ओके, मग आता तिथे दिलेलं आहे बघा, द 3 कॉमनली युज्ड वेवलेंथ बँड्स फॉर द प्रोपागेशन आर. मॅक्झिमम कोणते वेवलेंथ यूज होतात बघा, कोणते वेवलेंथ बँड यूज होतात. फर्स्ट 0.8 मायक्रॉन्स, नेक्स्ट 1.30 मायक्रॉन्स अँड अप नेक्स्ट 1.55 मायक्रॉन्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे वेवलेंथ बँड माहित पाहिजे, आपल्याला हे रिमेंबर करायचे आहे फॉर द एक्झाम. किती आहे, देर आर कॉमनली युज्ड वेवलेंथ बँड्स कोणते आहेत, 0.85 मायक्रॉन, 1.30 मायक्रॉन अँड 1.55 मायक्रॉन्स. म्हणजे एवढे स्मॉल वेवलेंथ बँड तिथे यूज होतात. ओके, सो आता याचं प्रोपागेशन मोड मध्ये आपल्याला काय लर्न करायचंय बघा, कसं होतं किंवा कोणत्या मोड मध्ये होतं याचं प्रोपागेशन. देर आर 2 मोड्स. ओके, फर्स्ट वन सिंगल मोड अँड सेकंड वन इज द मल्टी मोड. मग आता सिंगल मोड मध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे कुठे युज होतो, फॉर लॉंगर डिस्टन्स. मल्टीमेड कुठे युज होतो, फॉर शॉर्टर डिस्टन्स. लेट्स सी इट इज. आता सिंगल मोड पाहूयात आपण. काय, इट इज अ सिंगल स्ट्रँड of glass fiber that allows only one beam of light signal to the propagate. ह्याच्यामध्ये किती लाईट बीम अलाउ करतात, ओनली 1. ओके, आणि काय, इट इज अ टिपिकल सिंगल मोड ऑप्टिकल फायबर हॅज अ कोर डायमीटर बिटवीन 8 and 10.5 मायक्रोमीटर. कोअरचा काय डायमीटर सांगितलं याच्यामध्ये, बिटवीन 8 to the 10.5 मायक्रोमीटर. आणि क्लॅडिंगचा किती डायमीटर सांगितलाय, 125 मायक्रोमीटर, 125 मायक्रोमीटर. आता मल्टी मोड पाहूयात आपण. इट अलाउज
काय आहे मल्टी मोड मध्ये? इट अलाउज मल्टिपल बीम्स फ्रॉम द लाईट सोर्स टू मूव्ह अलॉंग डिफरंट पाथ्स. काय सांगितलंय? इट अलाउज द मल्टिपल बीम्स फ्रॉम द लाईट सोर्स टू द मूव्ह अलॉंग डिफरंट पाथ, various paths. Okay, now the multimode core diameter is either 50 micrometer or 62.5 micrometer. किती असतो इथे मल्टीमोड मध्ये कोरचा डायमीटर? आयदर 50 मायक्रोमीटर, अदरवाइज 62.5 मायक्रोमीटर. आले लक्षात? ओके. आता याच्यामध्ये काय काय पाहिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण. प्रोपागेशन ऑफ मोड्स मध्ये सिंगल मोड, मल्टी मोड. ओके, व्हेरी गुड. आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय पाहायचं आहे, लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचे आपल्याला? काय काय पाहिलं आपण इथे? ऑप्टिकल फायबर कशावरती रोल प्ले करतं ते? करेक्ट, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कन्सेप्ट पाहिल्या. काय पाहिले? कोर पाहिलं. कोर काय? त्याचा सेंट्रल पार्ट आहे. त्याच्यावरचा लेअर जो असतो तो असतो क्लॅडिंग. काय असतं? क्लॅडिंग. ओके, आणि क्लॅडिंगला जे प्रोटेक्ट करतं त्याला म्हणतोय आपण प्रोटेक्टेड किंवा प्रोटेक्शन स्किन, किंवा त्याला काय म्हणतोय आपण? जॅकेट. आलं लक्षात? हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन ऑफ द ऑप्टिकल फायबर. त्यानंतर आपण काय पाहिलं की त्याच्यामध्ये ऑप्टिकल फायबर ज्यावेळेस प्रोपागेशन होतं त्यावेळेस काही आपल्याला पॉइंट स्टडी केला. ऍक्सेप्टन्स अँगल, त्यानंतर केला ऍक्सेप्टन्स कोन आणि न्यूमेरिकल अॅपरेचर. आता ऑप्टिकल फायबर मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. मग कोणत्या फॉर्म्युल्यावरती करायचे? आपण जो प्रिव्हियस फॉर्म्युला पाहिला न्यूमेरिकल अॅपरेचरचा, काय फॉर्म्युला आहे तो? NA इज इक्वल टू, कोण सांगेल मला? साइन इनव्हर्स ऑफ काय पाहिलं आपण? म्यू क्लॅडिंग डिवायडेड बाय म्यू कोर. या फॉर्म्युल्यावरती आपल्याला काय करायचे आहे? न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. किती मार्क्स साठी न्यूमेरिकल विचारतात? फॉर द 2 मार्क्स. आणि आपल्याला आपले 2 मार्क्स घालवायचे का? नाही. ओके, सो आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटणार आहोत आणि त्यावेळेस आपण काय शिकणार आहोत? हे जे आपण ऑप्टिकल फायबर लर्न केलं त्याचे ऍप्लिकेशन्स लर्न केलं तर त्याला आपल्या एव्हरीडे लाईफ मध्ये आपण कुठे पाहतो किंवा त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत हे आपण पाहूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, सो सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.